एक आई म्हणून रमाईचे दुःख सर्वात मोठे होते. पैशांची कमतरता, योग्य उपचारांचा अभाव आणि गरिबीमुळे त्यांची चार अपत्ये रमेश, गंगाधर, राजरत्न आणि मुलगी इंदू यांनी अत्यंत लहान वयात जगाचा निरोप घेतला. केवळ यशवंत जगले. स्वतःच्या काळजाचे तुकडे डोळ्या देखत जाताना पाहूनही त्यांनी बाबासाहेबांचे मनोधैर्य खचू दिले नाही. माता रमाईची प्रकृती नेहमीच खराब असायची. त्या वारंवार आजारी पडत असत. आपल्या पोटच्या 4 मुलांना मूठ माती दिल्यानंतर त्या मनातून अत्यंत व्याकुळ झाल्या होत्या. रमाईचे मन कुठेतरी रमावे म्हणून एक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना काही दिवसासाठी आपले मित्र बळवंतराव वराळे यांच्याकडे धारवाडला पाठवले. वराळे काका धारवाड येथे दलित विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह चालवत होते. रमाबाईंना ते वसतिगृह पाहण्याची तीव्र इच्छा होती. रमाबाई जेव्हा त्या वसतिगृहात गेल्या तेव्हा त्या लहान मुलांना स्वतःच्या हाताने ते जेवण वाढू लागल्या. नंतर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब परदेशी गेले तेव्हा माता रमाई काही दिवस त्या वसतिगृहातच राहिल्या. धारवाडच्या वसतिगृहातील त्या लहान मुलामध्ये रमाबाई रममान होऊ लागल्या. पण काही दिवसांनी असा एक दिवस उजाडला की रोज मैदानात खेळणारी ती निरागस मुले 1-2 दिवस खेळायला बाहेर आलीच नाही. रमाबाईंना प्रश्न पडला की रोज शाळेच्या आवारात सकाळ सायंकाळ खेळणारी मुले वर्गाबाहेर का येत नाहीत. रमाबाईंनी काळजीपोटी वराळे काकाला विचारले, काका, ही मुले कुठे आहेत? 2 दिवसापासून का दिसत नाहीत? बाहेर हिंडत फिरत नाचत बागडत का नाहीत? त्यावर वराळे काकांचा स्वर खोल गेला. ते गदगदून म्हणाले, ताई, ती मुलं 2 दिवसापासून उपाशी आहेत. वसतिगृहाला मिळणारे शासकीय अनुदान अजून आलेले नाही. ते यायला अजून 3 दिवस लागतील. मी सर्व दुकानदार आणि सावकाराकडे चौकशी केली. 3-4 दिवसासाठी कोणी राशन उधारीवर देईल का असे विचारले, पण कोणीही राशन उधारीवर माल देण्यासाठी तयार नाही. आता माझ्याकडे एकही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. तोपर्यंत या मुलांना उपाशीच राहावे लागेल. हे ऐकताच रमाईचे हृदय तिळतिळ तुटले. त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि वराळे काकांच्या हातावर ठेवत म्हणाल्या, काका, हे दागिने घ्या. ताबडतोब बाजारात जा. विंका किंवा गहाण ठेवा, पण माझ्या या लहान मुलांना उपाशी ठेवू नका. आत्ताच्या आता बाजारात जाऊन त्यांच्यासाठी जेवणाचे सामान घेऊन या. त्याच दिवशी वराळे काका त्या बांगड्या बाजारात जाऊन गहाण ठेवून जेवणाचे सामान आणले. जेव्हा ती उपाशी मुले पोटभर जेवली आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला, ती चिमुकली मुले पुन्हा मैदानात नाचू बागडू लागली. ते पाहून माता रमाईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या क्षणापासून ती सर्व मुले माता रमा हिला रमा आई किंवा रमाई म्हणून हाक मारू लागले. त्या दिवसापासून रमाबाई खऱ्या अर्थाने त्यागमूर्ती माता रमाई बनल्या. ज्या बाबासाहेबांनी समाजासाठी अखंड हाल अपेष्टा सोसल्या, त्याग केला, संघर्ष केला, त्यांची सावली बनून रमाई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. केवळ स्वतःच्या कुटुंबासाठीच नव्हे तर प्रत्येक उपासी बालकासाठी, प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आपल्या सुखाचा त्याग केला. माता रमाई एक खरी कारुण्यमूर्ती, त्यागमूर्ती, एक अशी आई जी फक्त आपल्या मुलांचीच नाही तर संपूर्ण समाजाची माऊली बनली.